डॅडी 11 नांदगाव टीम. एकीकडे आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये टीम आपण पाहिली तर व्हाल टीम संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, कारण तो थोडासा निर्णय अंगलट आला आणि त्यांनी माफक आव्हानासमोर मात्र देवबस संघाने अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडू राखून तो सामना जिंकला आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहू शकाल की इथं मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे पेटरली संघाने घेतला. श्रीधर केनी आपल्याला पाहायला मिळू शकेल एका बाजूला गोलंदाजी करत असताना, तर प्रतीक हुद्दार आणि मनीष खुटले ही जोडी मैदानामध्ये नांदगाव टीमकडून पाहायला मिळेल. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा याच गावचे सुपुत्र अगदी लिजंड खेळाडू सुधीर पाटील स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर सर केळवाल्याचे. अगदी आपण पाहिलं कित्येक वर्षापासून त्यांची पंचांची भूमिका पाहिली आणि काल्पनिक गावामध्ये प्रथमच त्यांची पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे प्रतीक हुद्दार. कडून चेंडू या ठिकाणी फेकला होता. चेंडूवरती या ठिकाणी हलक्या हाताने ढकलत असताना या बॉलवरती सिंगल पूर्ण होत असताना धावांचा श्री गणेशा नांदगाव टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये आपल्याला प्रथमतः प्रतीक हुद्दारची ही फलंदाजी पाहिली, त्यानंतर मात्र लगेचच स्ट्रायकिंग गेला आपल्याला मनीष कुठले पाहायला मिळू शकेल. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील अगदी MIDC विभागामध्ये तळोदा MIDC विभागामध्ये ज्यांनी यावर्षी खऱ्या अर्थ नाईटच्या स्पर्धा भरपूर स्कोरिंगच्या भूमिकामध्ये पार पडल्या ते आमचे मित्र या ठिकाणी जतीन पाहायला मिळतात. अगदी लहान वयामध्ये अचूक या ठिकाणी स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि दोन्ही संघाला विनंती असे की टाइम अलर्ट लावला गेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी पहिले 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. जर 4 षटकांमध्ये जर 1-2 मिनिटं एक्स्ट्रा लागली तर मात्र 30 सर्कलमध्ये पुढील 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपला आतमध्ये घ्यावा लागणार आहे. श्रीधर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल मनीष साठी. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक. या बेलेस मात्र कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण ऑन साईडला आपण पाहतो मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू अडवला जाईल तोपर्यंत या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता समाप्त झालेली आहे. एकीकडे पेटरली टीम आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये HF कलेक्शनच्या इथे तुम्ही पाहता बालक हर्षदादा मात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 1500 रुपयाचा कॅश प्राइज. ओल्ड टू कॉम्बॉक्स. पुढचा बॉल मनीष साठी ऑन द राईट. चांगला या ठिकाणी चेंडू फेकला होता श्रीधरच्या माध्यमातून. अजूनही आपण मैदानावरती पाहिल्याला तर शांतपणे क्रिकेट चालू आहे मैदानावरती. जी नांदगाव टीम गेल्या वर्षी सुद्धा अगदी आपण पाहिली तर टॉप 4 मध्ये दाखल झाली होती, तोच संघ मैदानावरती यावर्षी सुद्धा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पेटाले संघ यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुण्याचा सज्ज असणारे फलंदाज मनीष अगदी 2 बॉल डॉट खेळले. थोडंसं कम्युनिकेशन या 2 फलंदाजांमध्ये झालं आणि पुढचा बॉल श्रीधरच्या माध्यमातून फेकला जातोय. चांगला स्ट्रोक यावेळी कन्वर्ट करण्यात आलेला आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक अर्धे चांगलं पाहायला मिळालं. कौशल केनी त्या दिशेने होता आणि त्या दिशेने चेंडू फेकी सुद्धा आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना टायगर 11 देवत कुठे जाऊ नका. याच्यानंतर आपण विनर मध्ये मॅच खेळणार आहोत. सेकंड राऊंडची पहिली मॅच याच्यानंतर आपण लगेचच खेळणार आहोत, लक्षात असू द्या. यस, 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला अगदी जागा बनवली. ऑन साईडला फटका खेळला. स्क्वेअरलेगच्या दिशेने ऋतिक तिथे आहेत, मात्र चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. 2 धावा आणि संघाची सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवरती आहे. आणि या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर फलंदाजांना तितकीची साथ मिळालेली आपल्याला मागच्या मॅचमध्ये तरी पाहायला मिळाली नाही. अगदी स्कोअर कार्डवरती आपण पाहिलं तर हाय स्कोर आतापर्यंतचा या स्पर्धेमध्ये 67 पाहिलेला आहे या मैदानावरती. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारचा हाय स्कोर पाहायला मिळतोय की काय. पुढे खेळताना प्रयत्न केला जरूर. इथे मात्र अचूक या ठिकाणी दिशा रनरच्या सुपर स्टंपच्या स्वरूपात इथे मात्र पहिल्यांदाच होईल बाद. प्रतीकचं कुठेतरी या ठिकाणी चुकलं असेल, कारण आपण पाहिलं तर स्टेप आउट झाला, लगेच तर जागेवरच थांबला आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात ही मात्र या ठिकाणी विकेट संपन्न झाली. ज्याच्याकडे अपेक्षेने पाहिलं जात होतं तो फलंदाज मैदानातून इथे बाहेर झाला. नांदगाव टीमचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल चेतन खुटले बंधू मैदानावरती असेल. एका बाजूला मनीष ज्याच्या मार्फत चांगले खेळी सातत्याने नांदगाव टीमसाठी राहिलेले आहे तोच फलंदाज मैदानावरती अजून तरी आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे प्रतीक बाद झाल्यानंतर चेतन खुटले मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मनीष खुटलेने जर अर्धशतक लगावलं तर तुम्ही पाहता आई एकविरा इव्हेंट्सचे आमचे संदेश दादा शिलके
यांच्याकडनं कॅश प्राईज असणार आहे 5,000 रुपयाचं. नक्कीच मनीषचे खऱ्या अर्थाने चाहते आहेत, कारण गेल्या वर्षी सुद्धा याच मनीषने भरपूर धाबा या मैदानावरती केलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा पारितोषिक अगदी पाहिलं आपल्या लाईव्हच्या माध्यमातून एकीवाई लाईव्ह इव्हेंट्सचे सर्वा संदेश यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज आर्यन केनी आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला श्रीधरने केलेली सुरुवात आणि त्यानंतर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आर्यनच्या माध्यमातून. पुढच्याच बॉलवरती स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही यावेळेस मैदानावरती. गोलंदाजांना साथ देणारी ही खेळपट्टी आपण पाहतोय सातत्याने याच मैदानावरती. मागच्याच मॅचमध्ये फक्त 40 धावसंख्येमध्ये बलाढ्य अशा वहाल टीमला रोखलं होतं देवत टीमने आणि त्यानंतर मात्र दुसरी मॅच एन्जॉय करत असताना इथून सुद्धा आपण पाहतोय की पेटली संघाची गोलंदाजी धारदार गोलंदाजी होताना मैदानावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू आर्यनच्या माध्यमातून मनीषसाठी बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, जागा बनवली आणि बॉलला विरकावून दिलं सीमा पार. षटकार. दहा धावसंख्येत ऑफरकर पाहायला मिळते या षटकाराने. अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल मिस झाला आणि त्यानंतर अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर जागा त्याने बनवली करायची फटक्यासाठी. ज्या फटक्यासाठी प्रयत्न केला जात होता तोच फटका ऑन साईडला त्याची पॉवरफुल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि याच्या 6 धावांनी 10 धावसंख्या लागली मैदानावरती. थोडीशी बातचीत मैदानावरती. ज्ञानेश्वर दादा केनी पेठाळी यांच्याकडनं कॅश प्राईज आला. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. देखील मनपूर्वक सरचे स्वागत. रुपेजी पाटील तलोजे बजकुळ हे देखील मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्याकडनं पेठाली टीमला आणि आयोजकांना शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. 10 धावसंख्या आतापर्यंत लागलेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकीकडे आपण पेटाली संघ पाहिला तर सातत्याने मात्र यावर्षी ज्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन पाहिलं होतं ते विशाल केनी आणि तेजस केनी, त्याचबरोबर संदीप केनी असतील आणि पूर्ण पेटाली संघाच्या वतीने या आयोजनामध्ये जबरदस्त कामगिरी साधली होती या सीझनमध्ये. आणि पुढच्याच बॉलवरती सिंगल पूर्ण झाली मनीषच्या माध्यमातून. आर्यन केनीचं कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर रायझिंग स्टार आहे टीमचा आणि त्याच्यावरती पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती षटकार आला आणि लगेचच कमबॅक करत असताना सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीधरने केलेली सुरुवात, त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा वसूल केलेत. पुढचा बॉल आर्यनचा जागेवरून खेळलाय. फटका बनवण्याची गरज होती, इथे मात्र सरळ चेंडू गेला शतरक्षेच्या हातामध्ये, जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय केनी. तिथे मात्र अगदी आपण पाहिलं तर लगेचच थ्रो आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे आला आणि त्यानंतर या धावसंख्येला मात्र रोख लावला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत 11 धावसंख्या अगदी 10 चेंडू समाप्त होत असताना पाहायला मिळतात. एकीकडे नामदार टीम त्यांच्याकडे खूप मोठी चांगली फलंदाजीची पळी उपस्थित आहे आणि आज मात्र या मैदानावरती कुठेतरी रोख लावला गेलाय या पेटाटी संघाच्या गोलंदाजांनी. पुढचा बॉल आणखीन एक बॉलवरती या ठिकाणी जागेवर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि पुढच्याच बॉलवरती आर्यनच्या माध्यमातून आलेला मात्र फलंदाजाला माघारी परतला फलंदाज चेतन कुडले. तर तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित याच्या कलेक्शनचे हर्षदादा भात्रे यांचा कटआउट आहे समोर, तर त्यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट केला. तर खऱ्या अर्थानं पप्प्या ग्रुप यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राईज आणि हर्षदादा मात्र यांच्याकडनं कॅश प्राईज आला. लागोपाठचे 2 बॉल 2 विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज, 2 बॉल 2 षटकार आणि त्याच्यासाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. आयवा झेलसाठी 500 रुपये आणि दोन्ही टीमला पारितोषिक लावण्यात आला. हर्षदादा मात्रे तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. थँक्यू सौरभ. नवीन फलंदाज मनीष फडके आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकीकडे मनीष, दुसरीकडे मनीष. पुढचा बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केला सफलतापूर्वक. फटका या ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना सीमारेषा बाहेर पाठवला. आल्या स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं 4 धावांनी आणि सांघिक धावफलक नेऊन ठेवलं, ते मात्र 15 धावसंख्येवरती दुसरं षटक समाप्त.
थँक्यू. 7.5ची सरासरी आपण पाहतो मैदानावरती. षटकार पहिल्याच दुसऱ्या बॉलवरती आला होता, त्यानंतर कमबॅक केलं ते मात्र आर्यन केनीने आणि अगदी आपण शेवटच्या क्षणाला 5व्या बॉलवरती विकेट संपन्न केली आणि पुढच्याच बॉलवरती चौकार येत असताना मात्र धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो नांदगाव टीमची ती मात्र 15 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार श्रीधर केनी याच्यावरती सोपवण्यात आलेला आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी कमी धावसंख्येमध्ये अगदी एक विकेट सुद्धा संपन्न केली होती आणि 4 धावा देत मात्र चांगली गोलंदाजी सजली होती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एकीकडे आपण पाहतोय नांदगाव टीमची ही फलंदाजी मनीष शाह स्ट्रायकिंग एनला या वेळेस सुद्धा फटक्याचा फ्लो मात्र या ठिकाणी जबरदस्त आहे. बॅटच्या राडामध्ये बॉल त्याच्या येत नाही, एक चटकार जरूर मारला त्याने, त्यानंतर अनेक वेळा त्याने प्रयत्न साकारण्या करत असताना आतापर्यंत त्यानं ते चेंडू खेळून काढले ते मात्र 7 आणि धावसंख्या त्याला करता आली मात्र 8 धावसंख्या. त्यामध्ये एक षटकार सुद्धा आहे. 3 चेंडूने डॉट खेळलेत आतापर्यंत या मैदानामध्ये खेळत असताना नांदगाव टीमकडून. पुढचा बॉल श्रीधरच्या माध्यमातून पुढच्याच बॉलवरती हेलिकॉप्टर हा हेलिकॉप्टर पाहायला मिळाला सीमारेषेलगत. इथे मात्र अगदी प्रोटेक्शन चांगलं झालं, त्या दरम्यान चेंडू सुद्धा आला आणि एकच धाव रोखली आहे. एकेका धावेने मात्र संघर्ष करावा लागतो मैदानावरती. जी 7 खेळपट्टीची लाभली आतापर्यंत श्रीधरला, त्याच खेळपट्टीने मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर पुढच्याच ओव्हरमध्ये लगेचच त्याला षटक घेण्याची कामगिरी करावी लागली आणि 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देत अजूनपर्यंत धावसंख्या रोखली ते मात्र 16 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना नांदगाव विपक्ष पेटालिटी संघाचा मध्ये सामना आपण पाहतोय. अगदी उशिराने आजच्या दिवशीच्या लढती मात्र रात्रीच्या लढती साकार होत असताना पाहायला मिळाल्या, त्यामध्ये सुद्धा प्रेक्षक आधी मॅच एन्जॉय करत असताना पाहायला मिळतात. इथे मात्र फटका आपल्याला पाहायला मिळाला मनीष फडकेच्या बॅटमधून, त्यामध्ये एक धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना ऋतिकाला चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलेला आहे. अगदी प्रोडक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं आतापर्यंत, एकही चुकी नाही आतापर्यंत, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. तर दुसऱ्या बाजूला अजूनही प्रयत्न करत असताना आपण मनीष कुठलेला पाहतोय, त्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर आलाय, मात्र नांदगाव टीमला त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षेने मात्र पाहिलं जातंय की तो जर टिकला तर मात्र येणाऱ्या 5 षटकामध्ये किमान या मैदानावरती 45-50चा आकडा जरूर गाठला जाऊ शकेल. बॅटच्या राडारमध्ये बॉल तर आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक सज्ज डाऊन द फिल्डर आणि इथे मात्र झेल पकडला गेलाय तो मात्र संदीप पाटीलच्या माध्यमातून. पनवेल जाया शहराला शहराला रे पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला. हॅलो, खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर या वर्षी रेकॉर्ड ब्रेक बाईक पुरस्कर्ते म्हणजे या ठिकाणी जाहीर करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आपल्याला आनंद होत आहे की सन्मान रुपेशजी ठोंबरे यांच्या माध्यमातून MIDC विभाग असेल, त्याचबरोबर नेरे झुंजरा विभाग असेल, या विभागामध्ये अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमागे एक बाईक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली जाते. ही मात्र खूप मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून साधले जात आहे आणि त्यांच्याच या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थ ज्यांचे ते समर्थक आहेत ते म्हणजे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून अलिबाग बरुड असेल, श्रीभद्र असेल, एक मोठी लीग त्यांच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये एक ऑक्शन सोहळा त्यांच्या माध्यमातून पार केला जाणार आहे. त्यासाठी अगदी आपण पाहिलं तर ओनरसाठी संघ मालकासाठी थार त्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. एक मोठी स्पर्धा अलिबाग बुरुडमध्ये साकारण्यात येणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे समालोचक मित्र जयेश भोसले सुद्धा उद्या सहभागी होणार आहेत. आल्या या ठिकाणी हलक्या हाताने जरी ढकलला तरी बॅटच्या अगदी मधोमध हा चेंडू घेतला आणि बॉलला भिरकावून दिलं सीमा पार. आलेला सुजल भगतने ठोकला षटकार. पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा रविंद्रस भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला. थँक्यू डीजे. षटकाराने धावफलकाला बेग येत असताना धावफलकावर धाबा लागले, त्या मात्र ते 20 धाबा. आमचे शेंगदावण आले काका सकाळपासून पाहतो आपण. खऱ्या अर्थाने बस स्टँडवरती बरीच वर्ष त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा व्यवसाय साकारला जातो. आज नाईटच्या स्पर्धामध्ये या विभागामध्ये शेंगदाणेवाले काका भरपूर स्पर्धांमध्ये उपस्थित असतात. चांगली कामगिरी आणि चांगला व्यवसाय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल चेक केला जातो, अगदी आपण पाहिलं तर बॉल गेला नदीच्या दिशेने आणि त्यानंतर मात्र नवीन बॉलची मागणी केली गेली. आल्या षटकार ठोकत असताना नांदगाव टीमला एक समाधानकारक स्कोरची आवश्यकता होती. तो स्कोर कार्ड आतापर्यंत मैदानावरती दाखल होत असताना आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 23 धावसंख्येवरती.
आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक असणारा या षटकामधला ज्या श्रीधरने मात्र धावा रोखण्याची कामगिरी घातली आहे त्याच श्रीधरच्या वरती इथे मात्र पहिल्यांदाच आलेल्या सुजलने मात्र षटकार टोकलाय. एका बाजूला आपण फलंदाज मनीषला पाहतोय आणि सुजल ही जोडी मैदानावरती. पुढचा बॉल इथे मात्र चांगला स्ट्रोक जरूर कन्वर्ट करता आला नाही, मात्र अगदी सुरक्षित शॉट फटका केलाय आणि त्यावरती सिंगल पूर्ण झाली. स्वतःच्या खात्यामध्ये स्ट्राईक ठेवत असताना धावसंख्या आपण पाहिले तर 3 षटकांमध्ये 8च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावर धावा पाहायला मिळतात, ते मात्र 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. आपण पाहिला तर 3 षटकं अगदी आपण पाहिले तर 11.55 म्हणजे 11 मिनिटं आणि 55 सेकंदामध्ये 3 षटकं पूर्ण करण्यात आलेली आहेत. हीच सातत्याने या ठिकाणी क्रिकेट मधले चांगलं क्रिकेट खेळत असताना प्रत्येक संघाची भूमिका असली पाहिजे. कारण पहिल्याच मॅचमध्ये थोडीशी आपण पाहिले तर देवट टीमला पेनल्टी लागली होती, कारण पहिले 4 षटकं त्यांना 4 षटकं 30 मिनिटं लागली होती आणि त्यानंतर मात्र वहाल टीमने अगदी आपण पाहिलं तर 18 ते 19 मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. आणि त्याच उद्देशाने मात्र पेटाले संघाने सुद्धा एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी साध्य करत असताना 3 षटकं आपण पाहिलं तर 12 मिनिटांमध्ये फेकलेली आहेत आणि 4थं षटक घेऊन ते गोलंदाजच्या मार्गावरती प्रथमेश केनी आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू, ज्याच्यामध्ये फार मोठी क्षमता गेली कित्येक वर्ष आपण पेटल टीमकडून पाहतोय. तोच खेळाडू यावेळेस कानपुले एंडकडून मारा करत असताना पहिलाच बॉल फेकला जातो. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा फक्त प्रयत्न केला. ब्रँडेड स्ट्रोक यावेळेस मैदानावरती आपल्याला फलंदाज मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते सुजलच्या माध्यमातून षटकार जरूर आलाय, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आलाय. पाहायचं मैदानावरती एक चांगला खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, त्यांच्यामध्येही जुगलबंदी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकीकडे प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला सुजल. आणखीन एक डॉट बॉल काढलाय. लाईन लगेच पिक करता आली नाही यावेळेस मैदानावरती सुजलला आणि त्यानंतर मात्र इथून मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो गोलंदाज प्रथमेश, त्याच्याकडे एक चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज पाहायला जातो पेटल टीमकडून. तोच या ठिकाणी खेळाडू यावेळेस मैदानावरती अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीने अष्टपैलू खेळाडूने इथे मात्र या ठिकाणी पेटल संघाला अनेक वेळा विजय प्रस्थापित त्याने करून दिलेले आहेत. आता पाहूया मैदानावरती थोडंसं कम्युनिकेशन 2 फलंदाजांमध्ये झालेलेच आहे, मात्र पाहूया पुढचा फटका कशा प्रकारे या ठिकाणी एक्झिक्यूट केला जाईल. किमान एका धाबेचा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न व्हायला हवा, कारण याच मैदानावरती आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये किमान 45-50चा आकडा गाठला तरी सुद्धा आपण चांगला संघर्ष करू शकता. हे जाणून असणार आहे येणारा काल, ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. पुढचा बॉल अजूनही तिसरा बॉल चंडीक शिल्लक असणार आहे. या बॉलवरती सुद्धा चकवलं होतं फलंदाजाला, त्या बॉलवरती मात्र बॉलरच्या दिशेने बॉल गेला होता आणि त्याच नंतर मात्र चिटी सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावरती लागलेत. 4 षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेले आहेत प्रथमेशच्या माध्यमातून आणि षटक घेऊन येत असताना एक जबाबदारीपूर्ण षटक पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती. 2 चेंडू निर्धाव काढले, त्यानंतर सिंगल आली आणि 3 चेंडू शिल्लक असताना आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनीष फडके आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल मनीष टू प्रथमेश. पुढचा बॉल या बॉलवरती सुद्धा यॉर्कर लेनचा बॉल फेकला. ऑफस्टिकवरचा यॉर्कर बेस सर्वाधिक सुरक्षित बॉल मानला जातोय आणि त्या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हते यावेळेस मनीषकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता यावेळीच पाहायला मिळते. अगदी आपण पाहिले तर या षटकामध्ये 3 बॉल निर्धाव गेलेत. एक आपण पाहतो लेगबाच्या स्वरूपात धाव जरूर आलेले आहे आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश. या बॉलवरती टॉपेज लागले आहे, फलंदाज होईल बाद. अक्षयने कोणती चुकी केली नाही आणि इथे मात्र अगदी आपण दबाव निर्माण करण्याची परिस्थिती प्रथमेशने दाखल केलेली आहे आणि मनीषला मात्र माघारी परतवलंय. आये दिलदार मोठ्या मनाचा दणका वाजतई त्याचे नावाचा. आये दिलदार मोठ्या मनाचा दणका वाजतई त्याचे नावाचा. आमचे कानपोली गावाने नाव योगातई सुजित पाटील दादाचा. आमचे कानपोली गावाने नाव योगातई सुजित पाटील दादाचा. नक्कीच सुजित म्हटलं तर गेल्या 3 वर्षापासून ते दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. त्याला सातत्याने साथ मिळते ती गावदेवी कानपोली क्रिकेट संघाची आणि ग्रामस्थ मंडळ कानपोली या गावाची खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर. कारण पहिली स्पर्धा त्याने ठेवली ती 44,000ची आणि 5 रात्रीची स्पर्धा होती आणि लगेच गेल्या वर्षी आपण पाहिलं तर 6 रात्रीची स्पर्धा होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 1 लाखाचं पारितोषिक होतं आणि गेल्या वर्षीचा आपण पाहिला तर बायकर होता तो म्हणजे मनीष फडके आणि आज तो मैदानातून बाहेर झालेला आहे. अगदी आपण निराश अवस्थेमध्ये आपण त्याला पाहिलं. अगदी आपण 5 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलंय. नवीन फलंदाज
संकेत भगतला आपण पाहतोय शेवटच्या आणि अंतिम चेंडू या आपण षटकामधला प्रथमेश केणीच्या माध्यमातून जो फेकला जाईल. पुढच्या बॉलवरती अलाउन द कार्पेट केला, बॉलरच्या दिशेने काय षटक फेकलं यावेळेस मैदानावरती. फक्त एक धाव दिली आणि मात्र या मॅडम षटक फेकलं, कारण या पहिली लेगबाची धाव होती आणि मॅडम षटक फेकणार आजच्या रात्रीमधला हा दुसरा खेळाडू लगातार पाहायला मिळतो यावेळेस प्रथमेश केणी, मॅन फ्रॉम बेटाली. राहुल स्वप्नील भावांची शान, काव्यश्री दीदीची आहे तो जान. अरे दोस्तीत त्याला आहे लय मान, स्वभावानं तसा लय गुणवान. थँक्यू डीजे. 4 ओव्हरमध्ये आपलं धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 25 धावा लागली आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये केलेली लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली. आता आलाय अक्षय केणी. अगदी आपण पाहिलं तर याच संघाचे मोठे बिग सपोर्टर्स संदीपजी केणी, त्याचबरोबर प्रदीप केणी असतील, हे सर्वच या संघाचे पाठीराखे आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून गेली कित्येक वर्ष या संघाची आपण सेवा त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि हा संघ मात्र आज एक चांगला संघ तयार झालेला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. त्यामध्ये हेमंत केणीचं खूप मोठे योगदान आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं आहे. पुढचं षटक घेऊन अक्षय केणी, टर्न गोलंदाजी, यावेळी चांगला लॉब केलाय बॉलला, पायचं क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे आणि झेल टिपला जातोय परेश केणीच्या माध्यमातून. अजून एक धक्का टीम बिग डॅडी 11 युवा स्पोर्ट नांदगाव टीमला. अरे वेगळीच पहचान बनवून ठेवले मार्केट मध्ये आम्ही, वेगळीच पहचान बनवून ठेवले मार्केट मध्ये आम्ही. काय बरोबरी सांगा कराल आता दादाची आमच्या तुम्ही, काय बरोबरी सांगा कराल आता दादाची आमच्या, काय बरोबरी सांगा कराल हर्ष. 5वा गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. मैदानावरती आपण पाहिलं तर ज्या प्रकारची सातत्याने विकेट पडल्या जातात. मनीषा एक मात्र पहिल्यांदा होता, त्याने थोडाफार संघर्ष केला. बऱ्याच वेळ टीम त्याकडे खेळपट्टीवरती टिकून राहिला. एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहिला. म्हणावा तसा स्कोर प्रत्येक फलंदाजाला करता आला नाही आतापर्यंत. खेळपट्टीवर टिकून राहणं खूप महत्त्वाचं होतं. तीच केली आपण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजाने देवच्या संघाच्या आपलं पाहिलं तर समाधान वाघमारेने जी फलंदाजी केली ती अगदी थांबून खेळला. अगदी आपण पाहिलं इनिंगमध्ये 3 षटकारे ठोकले, मात्र थांबणं खूप महत्त्वाचं होतं आणि ती कोणत्याही खेळाडूला इथे केली साकारता आली नाही आतापर्यंत. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट इथे संपन्न होत असताना अजून एक झेल या ठिकाणी उडाला जरूर. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूवाली होते, मात्र कौशल चेंडूवरती धावत आला आणि अगदी आपण पाहिलं तर लगेचच त्याने थ्रो केला, एका धाब्यावर रोखलाय. एक धाव ॲड केली जाईल धावसंख्येमध्ये. आतापर्यंत धावसंख्या जाऊ पोहोचेल ती मात्र 26 धावसंख्येवरती. शेवटच्या षटकामधले मात्र 4 चेंडू बाकी आहेत. टार्गेट सेट करणारं षटक मैदानावरती पाहायला मिळेल. मात्र निशांत आणि संकेतच्या माध्यमातून हे 4 चेंडू, या चेंडूवरती कशा प्रकारे फटकेबाजी होईल त्या दिशेने सुद्धा क्षेत्ररक्षक आहे पहा. रिव्हर्स केला अटेम्प्ट, तिथे मात्र एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार, तो प्रयत्न सिंगल पूर्ण झाली. अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न सातत्याने केले जात आहेत, मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही. कारण 2 षटकार लागले आतापर्यंत या इनिंगमध्ये आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. मात्र इतर फलंदाजांच्या माध्यमातून अनेक सारे डॉट बॉल गेलेले आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, दुसऱ्यामध्ये 11, 9 आणि लगेच मात्र निर्धाव षटक. आणि त्यानंतर सुद्धा अक्षय केणी या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 2च धाबा आलेल्या आहेत. अगदी 4 चेंडू त्याने फेकलेत आणि 4 चेंडू फेकत असताना फक्त 2 धाबा दिलेत. एक विकेटसुद्धा संपन्न केली आहे आणि अगदी शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक, यावरती मात्र ऋतिक केणीला बीट करत असताना बॉल गेला सीमा पार. एक दमदार फटका, एक संघर्षमय फटका. इथे मात्र फलंदाज निशांतच्या बॅटमधून आला षटकार. अरे सुजित यार किंग मेकर आणि हा परेश गेम चेंजर, अरे जिगरी सारे यारो के यार नजरन करती साऱ्यांना गार. थँक्यू डीजे. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने षटकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 33 धावसंख्येवरती. अगदी आपण पाहिलं तर 35च्या आसपास जरूर धावसंख्या नोंदवत असताना नांदगाव टीमला आपण पाहतो. शेवटचा बॉल शिल्लक अक्षय केणी निशांतसाठी. पुढच्या बॉलवरती फटका कन्व्हर्ट करता आला नाही, बॉडी टच झाला. या बॉलवरती मात्र सिंगल या ठिकाणी होत असताना दुसरीचा प्रयत्नही केला जात आहे आणि तिसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. काय चाललंय मैदानावरती? 2 संघ आपण पाहिलं तर 4 षटकांनी 5 चेंडू अगदी चांगली फिल्डिंग करत होता. तोच संघ शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहिला तर बॅकअप कलेक्टिंग मिळालं नाही
आणि 3 धावा मला वाटतं धावून काढलेल्या आहेत लेग बायच्या स्वरूपात. येस, लेग बायच्या स्वरूपात या 3 धावा किती महत्त्वपूर्ण असतील येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला कळेलच. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 5 षटकांमध्ये 5 गडी बाद 36 या धावसंख्येवरती आणि 37चं टार्गेट असेल येणाऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट पेठाली टीमला. या काही आपण सन्मान पार करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित महेंद्र दादा खुटले साहेबांना आपण सन्मानित करू. या गोमाजी पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण सन्मान काही पार पडणार आहोत. अल्पेशजी रामदास पाटील साहेबांना देखील विनंती करतो या त्यांना देखील आपण सन्मानित करू मुख्य व्यासपीठावरती. करणजी भगत त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं बडपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या अल्पेश दादा पाटील तुम्हाला देखील आपण सन्मानित करणार आहोत. या करणजी भगत तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हॅलो, पेटाली टीमने पहा अगदी आपण पाहिलं तर 21 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण केले. असंच क्रिकेट खेळायला हवं. अगदी सेन्सिबल क्रिकेट, चांगले क्रिकेट आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं. आवश्यकता आहे ती म्हणजे 37 धावांची. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी आपण जाऊया जयेश भोसले सर यांच्याकडे. थँक्यू डीजे, धन्यवाद. संतोषजी गरज सर यांचा आवाज तुम्ही या पूर्वार्धाच्या दरम्यान ऐकत होतात. पहिला सामना नुकताच संपला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर स्कायरा 11 न्यू यंग स्टार वहाळ संघ परास्त झाला. टायगर 11 देवट टीमने तिथे घवघवीत यश संपादन केलं. दुसऱ्या मॅचकडे आपण पाहतोय महादेव काका 11 पेठाली संघ. लक्ष वेधन मी जे संघ आज या रजनीमध्ये खेळतात 3 बॉल चॉईस करा, 3 चेंडू चॉईस करा, 2 पंचांकडे द्या आणि 1 मॅचसाठी. आणि अर्थात ते 3 बॉल जे चॉईस केलेले आहेत तेच मॅचमध्ये तुम्हाला यूज करायचे आहेत. अन्यथा पुढचे चेंडू जे असतील ते आयोजक देतील. जो बॉल देतील त्याच्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. सर्व संघांचं मी लक्ष वेधन आज जेवढे संघ खेळतात 3 बॉल तुम्हाला चॉईस करायचेच आहेत. मुळात महादेव काका 11 पेठाली संघ बिग डॅडी 11 नांदगाव या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय. महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टॉस जिंकला होता तो पेठाली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अर्थात प्रतिस्पर्ध्याला 35 धावसंख्येवरती 36 धावसंख्येवरती रोखलंय. 37 धावसंख्येचं टार्गेट घेऊन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. ती अर्थातच बिग डॅडी 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाच्या अगेन्स्ट. एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण लो स्कोरिंग मॅचेस हे हाय व्होल्टेज ड्रामा नेहमीच पाहायला मिळालाय. ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या ज्या क्षणाला लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिले त्या वेळेला चांगले मॅचेस नेहमीच पाहायला मिळाल्यात. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ या मॅचमध्ये. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहत आहोत. प्रथमेश केणी आणि त्याच्या साथीला ऋतिक केणी. प्रथमेश केणी आणि ऋतिक केणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल सुजल भगत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिला बॉल उत्तरार्धाला सुरुवात. पहिला चेंडू वेगवान उजव्या एसीच्या बाहेर. अपील उचलून धरली आहे पहिल्या बॉलवरती. पहिला फलंदाज बाद. तुम्हारी
सुजलला भगत त्याने प्राप्त केली आहे. मॅचची गोल्डन विकेट राहू शकते, कारण आघाडीला बॅटरला बाद करणं किंवा आपण नेहमी म्हणतो ना की गोलंदाजाला हव्याच्या वाटणारे खुराक ज्यावेळेला विकेट स्वरूपामध्ये प्राप्त होते ना, त्यावेळेला तो अधिक घातक बनतो. पहिल्या बॉलवरची विकेट मिळवली आहे. मॅचच्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती सेकंड इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाजांना बाद करणं ही बाब ना आपल्या आतमध्ये एक मोठा आत्मविश्वास आणणारी आहे. स्वतःला आत्मविश्वास वाढून जाईल किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिल्यानंतर या मॅचमध्ये दांडगा परफॉर्मन्स नेहमीच पाहायला मिळेल. तो गोलंदाजाचा सुजलला भगतने विकेट प्राप्त केली आहे. अक्षय केणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतो आहे. 10 वाजून 30 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. या मॅचच्या उत्तरार्धाचा 10 वाजून 1 मिनिटांनी पहिला बॉल पूर्वार्धाच्या इनिंगचा जो टाकण्यात आला आणि अर्थात 21 मिनिटांमध्ये पूर्वार्धाचा केस संपला होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च यावेळेला खोलात यॉर्कर सटीक लेंथ अँड लाईन वरती हा बॉल इथे हातात असताना इथे पाहायला मिळाला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतो. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज नेहमी घातक असतो किंवा आपण नेहमी पाहिलं ना की देवाचा वरदहस्त असतो आणि सुजल भगतला हे सारं काही प्राप्त झालंय. त्याची रिदम, त्याचा फॉलो थ्रू. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. मिडॉनचा चेंडूवरती तद्वर मात्र घेतली गेलेली एकेरी धाव. एकाने संघाने तुम्हाला पुढे जावं लागेल, कारण 30 बॉल आणि 37ची आवश्यकता असणारी मॅच एक लो स्कोरिंग सामना आहे आणि लो स्कोरिंग मॅचेसमध्ये अनेक वेळेला उलटफेर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमीच पाहायला मिळाल्यात. क्रिकेटचा एक दमदार खेळ आज आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 गावदेवी क्रिकेट क्लब कानपोलीच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थितीमध्ये होता फलंदाज किंवा अगदी या रिॲक्शन्स पाहिल्यानंतर असं कुठेतरी वाटू लागलं ना की बॉल बॅटला कदाचित ब्रश झाला होता. हो, संदेश शेठ भगत यांचे पिताचे तुम्ही पाहता. संजय शेठ भगत उद्योजक उद्योगपती महोदय, तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. पुढचा बॉल रूम दिलाय, कट केला. स्क्वेअर कट करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पुढच्याच बॉलवरती खणखणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेरच्या बॉलवरती एक चांगला कट केला आणि त्याच्यावरती चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 5 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. बॅटची आतली कड घेतली जी मात्र चेंडू ट्रॅव्हल होता. एक सिंगल येत असताना एकेरीच्या मदतीने एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या 6 पाठलाग करत असताना येणारे 24 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता ती 31 धावसंख्येची. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. चांगलं कामकाज केलंय. प्रमोद दादा आगलावे कोलवडी हे देखील उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मनीष पडके गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला कमी गतीने हा बॉल कट करण्याचा प्रयत्न पुनश्च होत असताना पाहायला मिळतो आहे. कमी गतीने गोलंदाजी करण्यात येते. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समेळ साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीची खासियत हीच राहिली आहे, कारण मनीष पडकेने चांगल्या दर्जाचा बॉल हाताळलाय. ऋतिक केणीच्या अगेन्स्ट इथे धावा थांबवण्याचा प्रयत्न होतोय.
शुभमजी कुडेकर आणि भूषणजी पाटील साहेब यांचंही विशेष स्वागत असेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 2, फलंदाज क्रमांक 2 ऋतिक केणी बाद. भानुदास जी भगत आणि अभिमन्यूजी भगत या दोन मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. एका मागोमाग 2 धक्के येथे दिले गेले आहेत. अर्थात धावा थांबल्यात. गोलंदाजांनी जिथे मात्र फलंदाजांना सोळो की पळो करून सोडलंय. रन्स आलेल्या नाही आहेत. अर्थात एक लो स्कोरिंग मॅच मध्ये मी तर म्हणतो ना नेहमी अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स हे मूल मंत्र आहे ना अवगत करावा आणि त्याला आत्मसात देखील करणं अत्यंत आवश्यक राहतं. त्या दर्जाचा खेळ झालेला नाही आहे कारण खेळाडू हे डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाहायला मिळाले. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. प्रथमेश केणी आणि अगदी त्याच वेळेला ऋतिक केणी देखील बाद झालेत. नवीन बॅटर संदीप पाटील. यावेळेचा बॉल कमी गतीने कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजीतली कला आणि कलात्मकता इथे पाहावी आणि पाहतच राहावी त्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. हा बॉल बाहेरच्या टप्प्यावर अगदी डावे गेशीवरती टाकला आणि तिथून आतमध्ये वळवला होता. कमी गतीचे चेंडू टाकलेत परंतु लेग ब्रेक किंवा लेग कटर चांगले आहेत या गोलंदाजाकडे. यावेळेचा बॉल ऑन साइडला ऑन डिटोस केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलेल. धाव मिळतील 4. पुढच्याच बॉलवरती चौकार. टाइमर ऑन आहे. 6 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलात. 6 मिनिटं 15 सेकंद झाल्यात. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माहितीसाठी इथे टाइमर ऑन ठेवण्यात आलाय आणि संपूर्ण कामकाज करत असताना जतीनजी गोंधळी यांना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल कमी गतीने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात येत. सायन्स नेहमी सांगतं की एक व्यक्ती एका टायमाला एकच काम योग्यरित्या करतं परंतु उसाटण्याचे असणारे अगदी जतीनजी गोंधळी यांनी एकाच वेळेला 2 कार्य आपण करत असताना पाहत. स्टॉप वॉच देखील ते ऑन करतायत. खेळाडू बाद झाल्यानंतर तो स्टॉप देखील करण्यात येतो. बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर देखील स्टॉप वॉच स्टॉप होतो. अर्थात या साऱ्या गोष्टी करत असताना अगदी आपल्या पेनाची ही जादू जी ते मात्र चालवत असताना त्यांना आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती धावा त्या 11. 11 ऑन दी बोर्ड. बॅकअप द लाईन ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. सुपर हिट ठरलाय. फलंदाज क्रमांक 3 दे धक्का बाद. फडकेचं प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. नवीन बॅटर 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला आणि एकंदरीत आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही जिथे सदतीचा पाठलाग करत असताना आवश्यकता असेल ती येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 26 ची गरज. 18 चेंडू आणि 26 धावा.
18 चेंडू आणि 26 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. थोडंसं स्पीडअप करा. 8 मिनिटं तुम्ही खर्च केलेत, 15 सेकंद 2 षटकांसाठी. पुढच्या 2 षटकांचा अजूनही खेळ शेष आहे जो 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय परेश केनी. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगाने पाहायला मिळाला. कॉट बिहाइंडची अपील होती परंतु तितकीशी स्ट्रॉंग नव्हती जी पंचांवरती दबाव क्रिएट करेल. परंतु दबाव कोणत्याही पंचांवरती नाही आहे, कारण कदाचित इथे माती उडाली होती की काय, त्याचा आवाज स्निकचा आवाज तितकासा मोठा येतो परंतु तितकासा लाऊड आवाज इथे आला नव्हता. आणि याचंच कारण की काय, पंचांवरती कोणतंही दडपण नव्हतं. सँडीजी पालकर सर यांना आपण पाहतोय बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये. पुढचा बॉल यावेळेला देखील समोरच्या दिशेने कव्हर्सला केलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय परंतु घडतंय तरी काय, ही धाव मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळत आहे. रनसाठी किंबहुना जी जद्दोजहद तुम्ही करता आहात त्या संघासाठी विकेट तुम्हाला राखून ठेवावा लागतील. सहजासहजी प्रतिस्पर्धी तुम्हाला विजेतेपद देणार नाही आहे. येणारे 16 बॉल 25 ची आवश्यकता. आदित्य मोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. 16 बॉल 25 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीतला वरचा दर्जा प्रतीक उद्दारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय, कारण 2 बॉल त्याने हाताळलेत, केवळ 1 धाव त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्यात. एकंदरीत आपण स्कोर कार्ड वरती 12 पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. अरे सुजित यार प्रसादजी पवार जे उरवली कर्जत आहेत त्यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक जबरदस्त पुरस्कार आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. कर्जत तालुक्यातील उमरोळी संघ देखील खेळेल. साहिल लोंगले ISPL मध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं आणि आज रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील हा संघ खेळत असताना पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या धापलकावरती ती 12. एकंदरीत 4 फलंदाज बाद झाल्यात. कॉट बिहाइंडच्या रूपाने आणखीन एक धक्का इथे देण्यात आला. आणखीन एक चांगला झेल, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना परिस्थिती बिकट होत चालली ना की त्याच वेळेला त्याला सुधारण्यासाठी आपली मनस्थिती चांगली असावी लागते. आणि ज्यावेळेला परिस्थिती बिकट होते ना त्यावेळेला कोणाशी तक्रार करायची नसते, कारण देव असा डायरेक्टर आहे ना की जो कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरला देतो. कदाचित आज तुम्ही बेस्ट ऍक्टर असाल म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कठीण रोल मिळाला. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतो हवाई सफर. षटकार. आणि आत येता क्षणी त्याने षटकार ठोकलाय. मला तर ना जतीन एक गोष्ट त्यावेळेची आठवली. एक इंटरव्ह्यू गतवर्षी झाला होता, सागर मांडवकरांनी घेतला होता एका खेळाडूचा आणि त्याला त्यांनी विचारलं होतं की तुला कसं हे सारे जमतं. तो त्यावेळेला म्हणाला होता मला काय, मला मारणं पट्ट मारामारीच मला जमतं. आणि तोच खेळ इथे पाहायला मिळतोय की काय, कारण कौशल केणी आल्या आल्या त्याने षटकार ठोकलाय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जो यष्टिरक्षकाचा वेध चुणीने घेतला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 10 मिनिटं 30 सेकंदाचा वेळ इथे खर्च केलाय, जी मात्र आपण तिसऱ्या षटकासाठी पाहत आहोत. प्रत्येक क्षण आणि क्षण, प्रत्येक मुवमेंट आणि मुवमेंट, प्रत्येक बॉल आणि बॉल सस्पेन्सने भरलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एक दाडवा बॅटने ऑन साइडला केल्यात. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. प्रतीक हुद्दार महागडा राहिलाय कारण त्याने रन्स खर्च केल्यात. त्याच्या अगेन्स्ट मोठा षटकार देखील पाहायला मिळाला. जिथे आपण पहिल्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हा उल्लेख करू शकतो की या षटकामध्ये जास्तीच्या धावा अर्थात 8 आल्यात. एक विकेट प्राप्त केली प्रतीक हुद्दारने. संघाची धावसंख्या ती 19. 12 बॉल 18 ची आवश्यकता. ब्रेक घेऊयात असा गेलो आणि असा
तुम्ही पाहताय एचएब कलेक्शनचे हर्षदादा म्हात्रे यांचा कटआउट आहे. जर त्यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर पप्प्या ग्रुप यांच्याकडनं खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. हर्षदादा म्हात्रे उद्योजक उद्योगपती तुम्ही पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्रश्नाल खऱ्या अर्थात तुम्ही पाहता व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी तुमची त्यांची तुम्ही पाहाल. फक्त अशाने कुठली देखील त्यांच्याकडनं आम्हाला बेस्ट फिल्डरसाठी ही सायकल देण्यात आली आहे. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. चला थोडीशी घाई व्हायला हवी या मॅचमध्ये, कारण प्रत्येक वेळेला आपण जास्तीचा वेळ देऊ शकत नाही. मागील मॅचमध्ये ऑलरेडी जास्तीचा उशीर झाला होता. येणारे 12 बॉल आणि 18ची आवश्यकता असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती मनीष फडकेला आपण पाहतोय, ज्याने 1 षटक हाताळलंय. 5 धावा 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली होती. पुढचा बॉल घेऊन कमी गतीने टाकला, खोलात होता ऑन साईडला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 1-1 रन्सने संघ पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड. 11 चेंडू आणि 17ची गरज. 11 बॉल आणि 17ची आवश्यकता सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणातील दर्जा त्या दर्जाचा पाहायला मिळाला किंबहुना अगदी त्याच वेळेला गोलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. वरचढ राहणारे गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. किंबहुना गोलंदाजी करत असताना ना गोलंदाजाची टान्स किंबहुना तो कशा दर्जाचा आविर्भाव दाखवतोय याचा पुरेपूर अभ्यास आपण करावाच लागतो, आणि ते सारं काही केलंय या संघाने. गोलंदाजी करत असताना धावा थांबवल्यात. उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. DRS चा वापर करण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने हा DRS चा कॉल अंपायर्स कोणाच्या बाजूचा आहे? कदाचित अंपायर्सांनाच ही गोष्ट पाहायची असेल, कारण DRS चा कॉल त्यांनी केलाय. अंपायर्स कॉल असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली जी आपण पाहतो आहोत 20ला 4. 20 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती केवळ 20 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती जिथे 4थं षटक मनीष फडकेच्या माध्यमातून जे निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळालाय. पुढचा बॉल अराउंड विकेटने. यावेळेला देखील हलक्या हाताने टॅप केला. एक साखबरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल केवळ येत असताना एक धाव जाऊ दिली आहे, कारण त्याच्याने मोठा फरक पडणार नाही आहे. परंतु ही बाब तितकीशी वाखाणण्याजोगी राहील, कारण ज्या बॅटरने आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव करून दिली होती ना, तो कौशल खेळणे स्ट्राईक वरती आलाय. 4 बॉल 8 वरती तो नॉट आउट खेळतोय. एखादा मोठा फटका मॅचला कलाटणी देईल आणि ती खेचण्याची धमक ज्या बॅटरमध्ये आहे ना, तो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. ऑलरेडी त्याच्या बॅटमधून त्याने एक मोठा स्ट्रोक केलेला पाहायला मिळालाय. मनीष फडके पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होईल. यावेळेला कमी गतीने लांब ठेवला होता चेंडू, बॅकअप द लाईन टाकला आणि चेंडूला वळवला देखील. ही खासियत आहे गोलंदाजीतील, कारण आपण पाहिलं तर चेंडूला कमी गतीने टाकला आणि जाणीवपूर्वक जो मात्र पाठीमागे ठेवला होता हाफ ट्रॅकर टाकला. येणाऱ्या 8 बॉल. आता मात्र 16ची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं संघ म्हणत असेल. कमी गतीने हाफ ट्रॅकर, परंतु यावेळेला वेगाने. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे ते 4 दिवस सुनेचे. परंतु या षटकामध्ये फलंदाजाला अक्षरशः बोलती बंद केली आहे. वेगाने चेंडू टाकला. काही चेंडू कमी गतीने, काही चेंडू वेगाने. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समेत साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेला देखील कमी गतीने, पुन्हा एकदा कमी गतीने हा बॉल इथे पाहायला मिळतोय, जो अर्थात डॉट बॉल आलाय. षटक संपलंय. ती जिथे 4थं. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात. या आधीचा रिव्ह्यू कोणी घेतला होता? अंपायर्सचा होता. यावेळेला बॅटरनी DRS चा कॉल केलाय. शेवटचा बॉल चेक करण्यात येईल. अर्थात डॉट बॉल आहे आणि येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 16 धावसंख्येची. 6 बॉल 16ची गरज.
हॅलो, पप्प्या ग्रुपचे अध्यक्ष तुम्ही पाहताय अभिषेक पाटील, तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती हर्षदजी म्हात्रे तुम्हाला बोलवतायत. या अभि या, आपलं स्वागत आहे. एकवीस धावा धावफलकावरती असताना आपण पाहत आहोत शेवटच्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक साईनाथ मुकादम यांच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. 6 बॉल 16ची गरज, 6 चेंडू आणि 16 धावा. या एंडने ज्याच्या वेळेला आपण पाहिलं ना की ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे, डावखुऱ्या त्याचे फलंदाज विस्फोटक आणि झंझावाती खेळ करत असताना पाहायला मिळाल्यात, परंतु सामना संपलेला नाहीये. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर, जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. शेवटच्या षटकाची सुरुवात देखील वेगाने बॉलने इथे झाली आहे. उजव्या सीच्या बाहेर टाकले जाणारे चेंडू अक्षरशः इथे गोळे टाकले दागीचे. गोफण ज्या वेळेला फिरवली जाते आणि दगड निघतो ना गोफणीतून, तसे चेंडू पाहायला मिळाल्यात. अतिरिक्त धाव इथे एक्स्ट्रा रन येत असताना येणारे 5 बॉल आणि 15ची गरज राहिली या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 15 धावा. तिथे 5व्या क्रमांकावरती आलेला परेश केणी स्ट्राईक एंडवरती आहे. 5 बॉल त्याने फेस केलेत, केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. या मॅच मध्ये ते प्रदर्शन तुम्हाला करून दाखवावंच लागेल. इथे मोठे स्ट्रोक खेळणं अत्यंत गरजेचं. 5 बॉल 15. उसळी घेणारा हा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी, असाच काहीसा प्रकार आणि प्रताप पाहायला मिळतोय. टीम मीटिंग्स घेण्यात आली आहे, टीम हडल्स इथे पाहायला मिळते. कारण ही तसंच आहे, संघाची रणनीती काहीशी बदलू लागली आहे. एक्स्ट्रा रन येऊ लागल्यात. येणारे बॉल आता मात्र शेष राहिले ते अर्थात 5 बॉल आणि 14ची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. 6 बॉल 6ची धावसंख्या, 6 बॉल 5ची धावसंख्या. 6 बॉल मध्ये 4 धावा, 6 बॉल मध्ये 3 धावा. अनेक वेळा डिफेंड होतात, परंतु 6 बॉल 15, 6 बॉल 20 अशा धावा या बॅटिंग टीमने नेहमीच बनवत असताना आपण पाहायला मिळाल्यात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, रोमांचक स्थितीमध्ये मॅच. यावेळेला देखील वेगवान चेंडू, दिशाहीन. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव आणि त्याच वेळेला DRSचा कॉल करण्यात आला. व्हाईट बॉल साठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केलाय. पंचांचा निर्णय हा अवांतर बॉल. फेअर डिलिव्हरी. चला घाई करा, फिल्डिंग करणारा संघ याकडे लक्ष वेधूयात. फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. येणारे चेंडू आता मात्र शेष राहतील ते या मॅच मध्ये, अर्थात 4 बॉल 14ची गरज. 4 चेंडू आणि 14 धावा. पूर्वार्धामध्ये घेतलेला हा निर्णय तितकासा यथायोग्य राहिलाय का? महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली टीमसाठी आणखीन एक चेंडू जो उजव्या सीच्या बाहेर. ही मॅच थांबण्याचं नाव घेत नाहीये. किंबहुना हा सामना ना मला वाटतं DRS ची मॅच आहे की काय. प्रत्येक बॉलवरती DRS आलाय. पुन्हा एकदा DRS चा इथे वापर करण्यात येतोय. सामना अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत जाईल, शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, त्याची चर्चा होती. या तिसऱ्या पंचानं रेफर करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल आहे. आता फिल्डिंग टीमकडे DRS नाही आहे. संदेश शेठ भगत बोधर हे देखील मॅचला एन्जॉय करतात. संदेश शेठ भगत बोधर, तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. DRSचा वापर करण्यात आला, परंतु यावेळेला तो अनसक्सेसफुल राहिलाय. पुढचा बॉल. 4 बॉल 13ची गरज होती. समोरच्या दिशेने केलेला हा फटका 1 धाव देऊन जाईल. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. उर्वरित 3 चेंडू, आता मात्र 12ची गरज. 3 चेंडू आणि 12 धावा. ज्या बॅटरने षटका ठोकलाय या उत्तरार्धामध्ये केवळ 1 तो स्ट्रायकर एंडवरती येत असताना कौशल केणीला आपण पाहतोय. आज या मॅच मध्ये तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळून दाखवावा लागेल. या संघाला आपल्याला मॅच मध्ये आणावंच लागेल. क्षेत्र कोणतंही असू द्यात, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. थोडीशी घाई व्हायला हवी. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल. सेकंड साठी पलटलेत.
दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल परंतु सेकंड रन होऊ शकणार नाही. केवळ एकेरी धाव, केवळ एकेरी धाव इथे येत असताना उर्वरित आता मात्र शेष राहिलेले बॉल आहेत ते 2 चेंडू आणि 11ची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. 24 बॉल मध्ये जिथे 31 हव्या होत्या किंबहुना 30 बॉल मध्ये 37 हव्या होत्या. एक लो स्कोरिंग मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा. वातावरण गरम केले या सामन्याने. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अफलातून. अविश्वसनीय, अमानवीय अशा दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. रन्स येतील निश्चितच. 2 कंप्लीट झाल्यात. तिहेरीसाठी पलटल्यात. 3 धावा आल्यात जरूर परंतु इथे षटकार रोखलाय. कौतुक करेन मी बाउंड्री लाईन वरती. सुजल भगत होता त्या ठिकाणी. काय झेपावलाय तो. आज जर का चित्त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनाही हेवा वाटला असता. काय उडी मारली त्याने आणि चेंडूला इथे अडवलं. संघाची धावसंख्या इथे जिथे वधारत असताना केवळ 26 आहेत. या पुन्हा एकदा DRS. ही मॅच DRS नेच भरली आहे. बाउंड्री लाईन चेक केली जाईल. येस, सेव्ह आहे. अर्थात पळून पूर्ण केलेल्या धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे नो बॉल. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पाने के लिए कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. या सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. हा तर एक ट्रेलर होता. पिक्चर अजून खूप सारी बाकी आहे. संघाची धावसंख्या एकेरीने वधारतीये. 30 बनल्यात. येणारा 1 चेंडू आणि 7ची गरज. 1 चेंडू आणि 7ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला केले परंतु इथे हा शेवटचा चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आणि सामना जिंकलाय. या 6 धाब्याने ही मॅच इथे जिंकत असताना बिग डॅडी 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमने ही मॅच इथे जिंकली. महेंद्रजी कुटले साहेब अर्थात आयोजकातील आदरणीय सुजीजी पाटील साहेब यांचे भाऊजी ते देखील प्रसन्न आणि खुश आहेत कारण संघ इथे जिंकला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपण आमंत्रित करतो आहोत. या संजयजी भगत साहेबांना आपण सन्मानित करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान पार केला जाईल. संदेश शेठ भगत यांचे पिताश्री संजय शेठ भगत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता.